चला तर आज मस्त चमचमीत भेंडी बनवूया आणि ती सुद्धा थोडी ग्रेव्हीवाली। तुम्ही म्हणाल की ग्रेव्हीची भेंडी कशी, पण हो अगदी छान लागते ही भेंडी। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आपल्याला फार काही नाही करायचे, भेंडी पहिली उभी कापून घ्यायची, नंतर तिला थोडं तेल घालून परतून घ्यायची। परतताना थोडं मीठ घाला, हळद घाला आणि लाल तिखट घाला। त्यामुळे काय होतं की आपल्या भेंडीला एकदम मस्त चव येते। त्यामुळे लाल तिखट मीठ घालून परतून घ्यायची। अगदी 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर त्यात थोडा धना पावडर टाका आणि व्यवस्थित परतून घ्या। एका डिशमध्ये काढून घ्या। डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ही भेंडी करायची। फार काही अवघड नाही। तुम्हाला वाटले की ग्रेव्हीची भेंडी म्हणजे खूप अवघड, पण एकदम सोपी पद्धत सांगते। त्यानंतर कढईत थोडं तेल घ्यायचं, त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची, हिंग घालायचा, हळद घालायची आणि परतून घ्यायचं। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, एक मोठा चिरलेला कांदा घ्यायचा, तो सुद्धा घालायचा। छान परतून झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी भरून दही घालायचं। दही आंबट असेल तरी चालेल, मलईचं असलं तरी चालेल। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालायचा, लाल तिखट घालायचं, पण पुन्हा थोडी धना पावडर घालायची, हळद आणि मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं। लाल तिखट आणि गरम मसाला आपल्या आवडीनुसार घाला। ज्यांना जास्त तिखट आवडत असेल त्यांनी जास्त घाला, ज्यांना कमी तिखट आवडत असेल त्यांनी कमी घाला। अगदी 1 ते 2 मिनिट ही ग्रेव्ही मस्त परतू द्या। ही ग्रेव्ही मी स्किप का नाही केली, कारण तुम्हाला समजले पाहिजे की ही ग्रेव्ही किती परतली। नंतर त्यात 1 चमचा बेसनचा घोळ घाला। म्हणजे 1 चमचा बेसन घ्यायचं, ते पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि तो बेसनचा घोळ यात घालायचा। याने काय होतं, आपल्या ग्रेव्हीला एक घट्टपणा येतो। त्यामुळे तुम्ही हा बेसनचा घोळ घालायला नक्की विसरू नका। त्यानंतर 1 कप भरून पाणी घालायचं आणि 1 ते 2 मिनिट परतू द्यायचं। त्यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यानंतर आपली ही ग्रेव्ही अगदी थिक होते आणि तिला मस्त तरी येते। त्यानंतर मी 1 ते 2 मिनिट झाकण ठेवले। अगदी तुम्ही मोठा गॅस नाही ठेवायचा, मीडियम गॅस ठेवा, बारीक ठेवला तरी चालेल। त्यानंतर ही ग्रेव्ही मस्त शिजते आपली आणि आपल्या कांद्याचा जो कच्चापणा असतो किंवा दह्याचा जो आंबट वास असतो तो सुद्धा निघून जातो। त्यानंतर 1-2 मिनिटांनी त्यात झाकण ठेवायचं, 1 ते 2 मिनिटांनी त्याचं झाकण काढून घ्यायचं आणि आपण जी भेंडी परतून ठेवली होती ती भेंडी घालायची आणि 10 मिनिट ही पुन्हा वाफू द्यायची। आपण पुन्हा का वाफू द्यायची, कारण तिला आपल्याला थोडा घट्टपणा पाहिजे, थोडी ओली भेंडी पाहिजे, म्हणून आपण तिला 10 मिनिट झाकून ठेवायची। इतकी मस्त भेंडी खायला तुम्हाला सुद्धा आवडेल ना? नक्की करा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही भेंडी आवडली की नाही आवडली आणि तुम्ही केलेली भेंडी कशी झाली। लवकर भेटू आपण अशाच छान नव्या सोप्या रेसिपीज घेऊन। तोपर्यंत तुम्ही छान मस्त गरमागरम ग्रेव्ही भेंडीची मजा घ्या। बाय बाय।